नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर इथे सुभेदारांच्या घरी आता बाप्पाचं आगमन झालेलं असतं. त्यामुळे इथे आता बाप्पाच्या कृपेमुळे अर्जुनच्या हाती एक महत्त्वाचा पुरावा येणार असतो. तर प्रतिमावरती दहीहंडीच्या दिवशी ज्या गुंडांनी हल्ला केला होता त्या गुंडांचा संबंध महिपतशी आहे हे आता अर्जुनला कळलेलं असतं. तर इथे अर्जुनला प्रश्न पडतो की महिपतचा आणि प्रतिमा आत्याचा संबंध तरी काय, त्याने का बरं ती गुंड पाठवले असतील प्रतिमा आत्याला मारण्यासाठी. तेव्हा इथे आता 22 वर्षांपूर्वी रविराज किल्लेदार यांच्या गाडीचा अपघात झाला होता. तर तो अपघात नसून घातपात होता असं सुद्धा रविराज काकांना त्या ड्रायव्हरने सांगितलं होतं. कोणीतरी त्या माणसाला सुपारी दिली होती हे सुद्धा सांगण्यात आलं होतं. तेव्हा इथे आता अर्जुनला संशय येतो की त्यावेळेला कदाचित महिपतने तर त्या माणसाला सुपारी दिली नसेल ना, पण महिपतची आणि रविराज काकाची इथे दुश्मनी तरी काय, त्याने का त्यांचा अपघात करण्याचा प्रयत्न केला, असे खूप सारे प्रश्न आता अर्जुनच्या मनामध्ये आलेले असतात. आणि त्यामुळे इथे अर्जुन त्या प्रश्नांची उत्तरं शोधून आता महिपतला जेलमध्ये खडी फोडायला पाठवतो आणि त्याला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा देतो. तर इथे महिपतचा 22 वर्षांपूर्वी जो अपघात झाला होता त्याच्यामध्ये रविराज काका, प्रतिमा आणि तन्वी तिघंजणे एकमेकांपासून वेगळे झाले होते. पण त्या अपघाताशी महिपतचा नेमका काय संबंध होता, त्याचा हेतू उद्देश काय होता, याची चौकशी आता अर्जुन आणि रविराज काका दोघंजणं मिळून कसून करणार असतात. आणि इथे आता महिपतच्या विरोधामध्ये साक्ष देण्यासाठी नागराज उभा राहतो की नागराजला विचारण्यात येतं की नागराज काका, जेव्हा पक्याला महिपतने मारलं तेव्हा तुम्ही तिथे होतात का. तेव्हा नागराजकडे दुसरा कुठलाही पर्याय उरत नाही आणि तो म्हणतो, अगदी बरोबर, त्यावेळेला मी महिपतला भेटायला गेलो होतो आणि त्याने रागाच्या भरामध्ये पक्याला मारलं. म्हणजे त्या गुंड्याला, ज्या गुंड्याला महिपतने सुपारी दिली होती प्रतिमाला मारण्यासाठी. तर इथे आजच्या भागामध्ये खूप साऱ्या गोष्टींचा खुलासा होणार आहे. आणि काय काय खुलासे होणार आहेत, तर इथे महिपतचा पापाचा घडा आता भरलेला असतो आणि त्याचीच माणसं त्याचा घात कसा काय करतात हे आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया. तर इथे प्रतिमाला मारण्याची सुपारी नागराजने दिलेली असते महिपतला आणि महिपत आपल्या माणसांना तिला मारायला सांगतो. त्याच्यामध्ये पक्या हा म्होरक्या असतो आणि त्याच्याबरोबर अजून 3 माणसं असतात. दहीहंडीच्या दिवशी जेव्हा पक्या प्रतिमाला मारायला जाणार तेवढ्यात तिथे अर्जुन असतो आणि अर्जुन प्रतिमाचा जीव वाचवतो. पण त्यावेळेला अर्जुन पक्याला आणि त्याच्याबरोबर असणाऱ्या एक माणसाला बघतो. तेव्हा आता प्लॅन फसल्यामुळे महिपत खूपच जास्त आता अग्रेसिव्ह होतो आणि तो म्हणतो की आता मी ह्या पक्याला सोडणार नाही आणि त्याला आपल्या बंगल्यावरती बोलावून घेतो आणि चाकूने त्याचा खून करून टाकतो, त्याचा कोळथा बाहेर काढतो आणि म्हणतो की आता ते बाकीचे दोघे तिघे आहेत ना, त्यांनासुद्धा इथे आता बंगल्यावरती बोलवा, मी त्यांना बक्षीस देणार आहे असं सांगा. तर इथे पक्याची डेड बॉडी बघितल्यानंतर आता 3 मारेकरी जे असतात त्यातले 2 मारेकरी आता पोलीस स्टेशनला जातात आणि घाबरूनच सरेंडर करतात आणि पोलिसांना खोटं नाटं सांगतात की आम्हाला माफ करा, आम्ही फक्त चोरी करण्याच्या उद्देशाने तिथे गेलो होतो, दारू प्यायला होतो, पैशांची गरज होती म्हणून त्या बाईकडून आम्हाला पैसे हवे होते, असं खोटं कारण सांगून ते लोक जेलमध्ये राहतात, जेणेकरून महिपत त्यांचा खून करणार नाही, कारण पक्याला ऑलरेडी संपवलेलं असतं. तर इथे बाप्पांचं आगमन झालेलं असतं. सुभेदारांच्या घरी, किल्लेदारांच्या घरी आनंदाचं वातावरण असतं. दोन्ही कुटुंब एकत्र आता बाप्पाच्या स्वागताची तयारी करतात. त्यानंतर आरती वगैरे सगळा कार्यक्रम अगदी व्यवस्थितरित्या पार पडतो. त्यानंतर अर्जुनला आता पोलीस स्टेशनला जावं लागतं. त्या 2 माणसांना पकडलेलं असतं. त्यामुळे इन्स्पेक्टर साहेबांनी चौकशी करण्यासाठी आणि ओळख पटवून देण्यासाठी अर्जुनला बोलावलेलं असतं. अर्जुन जेव्हा पोलीस स्टेशनला जातो तेव्हा तिथे 2 मारेकरी असतात. त्यांना बघितल्यानंतर अर्जुन म्हणतो की हे दोघं जण त्यांच्याबरोबर होते, पण जे समोर होते, जे प्रतिमा आत्यावरती हल्ला करत होते, ते दोघे जण याच्यामध्ये मिसिंग आहेत, ते कुठे आहेत. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की यांना खूप विचारलं पण हे दोघं जण म्हणतात की त्यावेळेला आमच्याबरोबर ते नव्हते. अर्जुन म्हणतो की हे लोक खोटं बोलत आहेत, हवं तर तुम्ही ते स्केच आर्टिस्टला बोलवा, मी सांगतो की ते लोक कसे दिसत होते, कारण मी त्या दोघांना स्पष्टपणे बघितलेलं आहे, मी सांगू शकतो ते लोक कसे दिसत होते. त्याच्यामुळे आता पोलीस स्टेशनमध्ये इन्स्पेक्टर साहेब इथे स्केच आर्टिस्टला बोलावून घेतात आणि अर्जुन ज्याप्रमाणे इथे उल्लेख करत असतो, ज्याप्रमाणे तो सांगत असतो ती व्यक्ती कशी दिसत होती, तसं तसं वर्णन सांगितल्यामुळे इथे स्केच आर्टिस्ट त्या माणसाचं स्केच तयार करतात. तर इथे पक्या आणि पक्याबरोबर असणारा त्याचा मित्र या दोघांचे स्केच हे काढून झालेले असतात. तेव्हा अर्जुन म्हणतो की हे दोन्ही व्यक्ती त्यावेळेला तिथे होते, यांच्याबरोबर ते कुठे
आहेत ते विचारा. तेव्हा इथे आता इन्स्पेक्टर साहेब त्या 2 माणसांना विचारतात की तुमचे साथीदार कुठे आहेत, आत्ताच्या आत्ता त्यांची नावं सांगा आणि कुठे आहेत तो पत्ता सांगा. तर ते लोक म्हणतात की आम्हाला नाही माहिती. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब हवालदार आता त्यांना चांगलाच मार देतात आणि त्याच्यामुळे आता मार खाल्ल्यानंतर ते दोघंजणं सांगतात की याला तर महिपत शिखरे यांनी मारून टाकलेलं आहे. तर इथे आधी खरं सांगायला कुणीही तयार नसतं, पण इथे आता मार पडल्यानंतर आणि अर्जुनसुद्धा त्यांना चांगलाच धाक देतो, कारण तो म्हणतो मी तुम्हाला सगळ्यांना एकत्र बघितले, त्याच्यामुळे खरं खरं सांगा नाही तर तुमचंसुद्धा काही खरं नाही आहे. तेव्हा इथे ती माणसं घाबरतात आणि म्हणतात की याचं नाव पक्या आहे आणि हा त्याचा साथीदार आहे. ह्या दोघांना महिपत शेठने बंगल्यावरती बोलावलं होतं, आम्हाला सुपारी दिली होती यांच्या आत्याला मारायची, पण त्यावेळेला प्लॅन फसला आणि म्हणून महिपत शेठ खूपच जास्त चिडला आणि पक्याचा कोलता बाहेर काढला. तेव्हा इथे त्यावेळेला तुम्ही तिथे होतात का असं विचारलं जातं. तेव्हा ते म्हणतात आम्ही बंगल्याच्या खाली होतो, पण जेव्हा पक्याची डेड बॉडी तिथून आली तर आम्हाला सुद्धा वरती बोलावलं होतं, आम्ही कसे बसे पळून तिथून इथे सरेंडर व्हायला आलोय. तेव्हा अर्जुनच्या आता हाती मोठा पुरावा लागलेला असतो की हे सगळं महिपत शिखरेने घडून आणलेलं होतं. तेव्हा इथे आता एक माणूस म्हणतो, जेव्हा अर्जुन विचारतो की त्यावेळेला तिथे कोण कोण होतं बंगल्यावरती, तेव्हा त्यातला एक गुंड म्हणतो की त्यावेळेला तिथे नागराज शेठसुद्धा होते. तेव्हा अर्जुन म्हणतो कोण नागराज शेठ, नागराज किल्लेदार म्हणताय का तुम्ही. तेव्हा तो गुंड म्हणतो हो, ते सुद्धा त्यावेळेला तिथे होते, ते सुद्धा घाबरले होते असं सांगितलं जातं. तेव्हा इथे अर्जुन आता खूपच जास्त टेन्शनमध्ये येतो की नागराज काका तिथे काय करत होता ज्या वेळेला इथे त्या पक्याचा खून झाला होता. तेव्हा इथे आता महिपत शिखरेच्या घरी पोलीस जातात त्याला अरेस्ट करण्यासाठी, कारण त्यांच्याच माणसांनी आता कबुली जबाब दिलेला असतो की हे सगळं महिपत शिखरेने केले. त्याने प्रतिमाला मारण्याची सुपारी दिली होती, ती सुपारी पूर्ण करता आली नाही म्हणून इथे पक्याला आणि त्याच्या मित्राला मारून टाकलेलं आहे असं सुद्धा सांगण्यात येतं. त्यामुळे इथे अर्जुन आता नागराजला सुद्धा पोलीस स्टेशनला बोलावतो आणि तो म्हणतो की नागराज काका, या लोकांनी असं सांगितले की ज्या वेळेला महिपतने त्या पक्याचा खून केला त्यावेळेला तू सुद्धा तिथे होतास. तेव्हा नागराज म्हणतो हो, मला सुद्धा तिथे महिपत शेठने बोलावलं होतं, कारण मी त्याच्याकडून पैसे घेतले होते आणि मला ते पैसे परत देता आले नाही, म्हणून त्याने कधी देणार असं विचारायला बोलावलं होतं. आता मी तरी काय करणार, मला गरज होती म्हणून मी त्याच्याकडून पैसे घेतले होते. आता मला काय माहिती होतं की हा खूपच जास्त खतरनाक आणि वाईट माणूस आहे. तुला तर माहिती आहे ना, मी प्रताप दादाला सुद्धा इथेच बोलावलं होतं जेव्हा तुझ्या वडिलांना गरज होती पैशांची, कारण त्यावेळेला हा भला माणूस होता रे, पण हल्ली त्याचे हे वागणं विचित्र झाले. त्यावेळेला मी पैसे घेतले होते ते मला परत करता आले नव्हते म्हणून मी इथे आलो होतो त्याला भेटायला, पण त्याने माझ्यासमोर त्या पक्याचा खूनच केला असं तो म्हणतो. त्याच्यामुळे आता इथे नागराज किल्लेदार याची सुद्धा साक्ष लिहून घेतलेली असते, त्याने स्वतःच्या डोळ्याने बघितलेलं असतं खून करताना. तेव्हा इथे अर्जुन आता रविराज काकांना सांगतो की सिनियर, या महिपतचा तुझ्याशी काही संबंध आहे का, म्हणजे जुनं भांडण वगैरे, कारण त्याने 22 वर्षापूर्वीसुद्धा काहीतरी तुला नुकसान पोचवण्याचा प्रयत्न केलाच होता असं तरी मला वाटतं, कारण जो अपघात झाला होता कशावरून त्याच्याशी या महिपतचा काही संबंध नसेल, कारण त्या ड्रायव्हरने तुला सांगितलं होतं की त्याला सुपारी देण्यात आली होती, तर महिपत शिखरेने सुपारी दिली असेल असं मला वाटतं. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो काही हरकत नाही, आता महिपत तर सध्या जेलमध्ये आहे, कारण त्याने प्रतिमा हत्याला मारण्यासाठी या लोकांना सुपारी दिली होती आणि त्या माणसांनी त्यांचं काम पूर्ण नाही केलं म्हणून त्यातल्या 2 लोकांना त्याने ठार मारून टाकले आणि 2 लोक आता जेलमध्ये आहेत. त्याच्यामुळे आता मी त्याला कायमचं खडी फोडायला जेलमध्ये तर पाठवणार, त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली पाहिजे असंच मी करणार आहे. पण नेमका तुझ्याशी त्याचा जुना काय संबंध आहे आणि 22 वर्षांपूर्वी जी सुपारी देण्यात आली होती त्या ड्रायव्हरला ती महिपतने तर दिली नसेल ना, हे सगळे पुरावे आपण शोधून काढू आणि त्याच्याकडून आता सत्य वधवून घेऊ असं अर्जुन म्हणतो. तरी ते अर्जुनच्या हाती खूप चांगले पुरावे लागलेले असतात, त्यामुळे महिपत शिखरेने प्रतिमाला मारण्याची सुपारी दिली होती हे पुढे येतं आणि त्या गुंड माणसानं सुद्धा त्यांनीच मारले हे समोर आल्यानंतर त्याची रवानगी अर्जुन आता कायमची जेलमध्ये करतो.